कुंभ रास 2026 संतानाची चिंता का आहे आणि ती कधी दूर होईल? मित्रांनो, वेळेवर आपले काम करण्याचे भान ठेवा, तरच काळ तुम्हाला साथ देईल. जर तुम्ही काम करत नसाल, रिकामे किंवा निरुद्योगी असाल, तर वेळ विचार करेल की तुमचे नेमके काय करायचे आहे. म्हणूनच वेळेला संधी देऊ नका आणि स्वतःला सत्कामात व्यस्त ठेवा. आज आपण प्रामुख्याने कुंभ राशीबद्दल चर्चा करणार आहोत. 2026 मध्ये कुंभ राशीच्या जातकांना संतानाची चिंता का सतावते आहे आणि ही चिंता 2026 मध्ये दूर होईल का, यावर आपण सविस्तर भाष्य करणार आहोत. चंद्र कुंडलीनुसार ज्यांची रास कुंभ बनते त्या सर्व लोकांसाठी हा व्हिडिओ समर्पित आहे. पुढील माहिती देण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांना एक विनंती करायची आहे की मी मेष राशीपासून मीन राशीपर्यंत सर्व 12 राशींसाठी 2026 सालासाठी स्वतंत्र व्हिडिओ तयार केले आहे. यामध्ये तुमच्या आयुष्यात 2026 मध्ये कोणत्या घटना घडू शकतात, काय चांगले होईल, कोणत्या बाबी अतिशय उत्तम असतील आणि नेमक्या कोणत्या उणीवा किंवा खराब योग असू शकतात, यावर मी सविस्तर सांगितले आहे. तुम्हाला कुठे सतर्क आणि सावधान राहायचे आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन मदन मोहन लखोटिया यांचे अधिकृत ॲप डाउनलोड करू शकता. तुमच्या राशीनुसार तुम्ही तो व्हिडिओ खरेदी करू शकता आणि प्रत्येक व्हिडिओची किंमत मी केवळ 262 रुपये ठेवली आहे, जेणेकरून सामान्य माणसालाही हे मार्गदर्शन सहज घेता येईल. ज्यांना आपली रास माहीत नाही ते आपल्या नावानुसार, जसे की अभिषेक नाव असणारी व्यक्ती मेष राशीचा आणि सूरज नाव असणारी व्यक्ती कुंभ राशीचा व्हिडिओ खरेदी करू शकते. तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊनही हे शोधू शकता आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील तुम्हाला मिळेल. मला असे वाटते की जो माणूस रांगेत सर्वात शेवटी उभा आहे त्या शेवटच्या माणसापर्यंत सुद्धा माझे ज्योतिषशास्त्रीय ज्ञान पोहोचले पाहिजे, म्हणूनच मी याची किंमत इतकी कमी ठेवली आहे. संतानाच्या चिंतेचे सखोल विश्लेषण. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. कुंभ राशीच्या लोकांना संतानाची चिंता का आहे? याचे सरळ उत्तर द्यायचे झाले तर सध्याच्या काळात कुंभ राशीचे लोक मानसिक तणावाने ग्रासलेले आहेत. त्यांना विविध प्रकारच्या त्रासांचा सामना करावा लागत आहे, कारण सध्या त्यांना शनिदेवाची 7.5 सुरू आहे. 7.5च्या काळात माणूस आयुष्यात बरेच काही अनुभवतो, बरेच काही शिकतो आणि बरेच काही गमावतो सुद्धा. या विषयावर मी आधीही अनेकदा बोललो आहे, पण आजचा विषय संतानाची चिंता हा आहे. ही चिंता कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च 2019 पासूनच सुरू झाली होती, कारण त्यावेळी राहू आणि केतू ग्रह अशा स्थितीत होते की ज्यामुळे मती भ्रमित होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. जरी ते आपल्या उच्च राशीत होते तरी त्यांच्या दृष्टीमुळे संतानाच्या चिंतेची लक्षणे दिसू लागली होती. मात्र खरा प्रभाव एप्रिल 2022 पासून सुरू झाला आणि ही चिंता एक मोठा गंभीर विषय बनली. संसाराचा हा एक विचित्र नियम आहे की ज्याला मुले आहेत त्यालाही चिंता आहे आणि ज्याला नाहीत त्यालाही आहे. आपण केवळ स्वतःच्या कारणांमुळे दुःखी नसतो, तर आपल्या अवतीभवती असणाऱ्या प्रियजनांमुळे, विशेषतः आपल्या मुलांमुळे आपण चिंतेत असतो. मुले ही आपल्याच शरीराचा एक भाग आहे, त्यामुळे त्यांच्या सुखदुःखाचा आपल्यावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. मूल जन्माला आल्यापासून ते मोठे होईपर्यंत ही चिंतेची मालिका सुरूच असते. मुलाला कोणत्या शाळेत घालायचे इथपासून वादाला सुरुवात होते. वडील म्हणतात की इंग्रजी माध्यमात टाकूया, तर आई म्हणते की घरच्या जवळच्या शाळेत टाकूया म्हणजे मी सांभाळू शकेन. मुले अभ्यासात थोडी कच्ची असतील तर वडिलांना वाटते की मुलाने परफेक्ट असलेच पाहिजे, त्यासाठी ते मोठ्या शाळेचा हट्ट धरतात. ही सुद्धा एक चिंताच आहे. चिंतेचे विविध प्रकार आणि कालखंड. आजच्या काळात प्रत्येक मातापिता आपल्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करतात.
तो जुना जमाना आता गेला, जेव्हा पालक म्हणायचे की जे दिले आहे ते खा आणि जे दिले आहे ते परिधान करा. आता आपण आपली आर्थिक स्थिती बघता मुलाला नेहमी सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. मुले मोठी झाल्यावर त्यांना कोणता व्यापार करून द्यावा, तो व्यापार चालेल की नाही, नुकसान तर होणार नाही ना, ही एक मोठी काळजी असते. मुलांचे विवाह ठरवणे, विवाहाचा खर्च, लग्नानंतर पती पत्नीमध्ये ताळमेळ बसतो की नाही, त्यांच्यातील मतभेद किंवा मनभेदामुळे निर्माण होणारी दरी, प्रसंगी कोर्ट कचेरीपर्यंत जाणारी प्रकरणे किंवा लग्नानंतर त्यांना संतान होणे, या सर्व बाबी पालकांना हादरवून टाकतात. कधी मुलांच्या आरोग्याची काळजी असते, तर कधी त्यांच्या सासरच्या लोकांशी असणाऱ्या संबंधांची. मुले नोकरीसाठी वारंवार मुलाखती देतात पण त्यांना यश मिळत नाही, किंवा नोकरी लागली तरी पगार वाढत नाही किंवा प्रमोशन मिळत नाही, तिथल्या राजकारणामुळे त्यांना त्रास होतो. अशा अनेक कारणांमुळे पालक चिंतेत असतात. काही मुले उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात किंवा तिथे स्थायिक होऊ इच्छितात, तर काही वेळा मुले चुकीच्या मार्गाला लागतात, व्यसनाच्या आहारी जातात, ज्यामुळे कुटुंबाच्या नावाला काळिमा फासला जातो. प्रत्येक पालकाची हीच इच्छा असते की आपल्या मुलाने नाव कमवावे आणि आपल्याला म्हातारपणी सुखात ठेवावे. एप्रिल 2022 पासून जी संतानाची चिंता सुरू झाली ती अत्यंत त्रासदायक होती. एकामागून एक समस्या येत होत्या आणि चिंतेची मालिका थांबण्याचे नाव घेत नव्हती. याचे कारण असे होते की केतू ग्रह तुमच्या भाग्य भावात बसून तुमच्या कुंडलीतील पंचभावावर, जो संतानाचा भाव आहे, आपली नीच दृष्टी टाकत होता. या काळामध्ये ऑक्टोबर 2023 पर्यंत अनेकांना शिक्षणाच्या बाबतीत, संतती प्राप्तीच्या बाबतीत किंवा मुलांच्या वागणुकीच्या बाबतीत खूप मोठा मानसिक तणाव सहन करावा लागला. त्यानंतर एप्रिल 2024 पासून देवगुरु बृहस्पती सुद्धा तुमच्या राशीपासून 12व्या स्थानी गेल्यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. 7.5चा प्रभाव आधीच होताच, त्यात या ग्रहांच्या स्थितीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटत होती. 2026 मधील सकारात्मक बदल आणि उपाय. सुदैवाने 15 मे 2025 रोजी देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या पंचभावात प्रवेश करतील. यामुळे परिस्थितीमध्ये हळूहळू पण निश्चित असा मोठा बदल व्हायला सुरुवात झाली आहे. 15 मे 2025 नंतर संतानाच्या बाबतीत खूप मोठे दिलासादायक मार्ग निघू लागले आहेत आणि मनाला एक प्रकारची शांती मिळू लागली आहे. 2026 मध्ये 31 मे पर्यंत गुरु याच शुभ स्थितीत असल्यामुळे संतानाच्या चिंतेत मोठी घट होईल. जरी राहू ग्रहाची दृष्टी या भावावर पडत असली तरी राहू आपली उच्च राशी असल्यामुळे या भावाचे नुकसान करणार नाही, उलट तो या भावाची स्थिती सावरून धरण्याचा प्रयत्न करेल. जोपर्यंत राहू 5 डिसेंबर 2026 पर्यंत तिथे आहे, तोपर्यंत तो इतर कोणत्याही पापग्रहाचा प्रभाव या भावावर पडू देणार नाही. महत्वाची ज्योतिषीय टीप. संतानाच्या चिंतेचे आणखी एक कारण तुमच्या कुंडलीतील बुध ग्रह असू शकतो. जर बुध ग्रह तुमच्या राशीपासून 4थ्या, 6व्या, 8व्या किंवा 12व्या भावात बसला असेल किंवा तो धन भावात मीन राशीत, जो बुधासाठी नीच आहे, बसला असेल, तर संतानाच्या बाबतीत नेहमी काही ना काही चिंता राहते. 2026 मध्ये तुमची ही चिंता दूर होण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या स्वभावात होणारा बदल. वेळेनुसार तुम्हाला मुलांशी कसे वागावे हे उमजले आहे आणि मुलांनीही परिस्थिती समजून घेण्यास सुरुवात केली आहे. या परस्पर सामंजस्यामुळे समस्यांवर उपाय सापडताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही दर बुधवारी गणपती बाप्पाची सेवा करावी. मंदिरामध्ये 300 ग्रॅम अख्खे मूग आणि 2 मोतीचूर लाडू अर्पण करा. बागेतील दूर्वांच्या 10 काड्या घेऊन त्या स्वच्छ धुवून गणपतीला अर्पण करा आणि घराकडून तुपाचा दिवा लावून आपली प्रार्थना करा. हा उपाय तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या मनाच्या शांतीसाठी अत्यंत प्रभावी ठरेल.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.